Hello and welcome to the 12th lecture of Amines Class 12 Chemistry. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण अमाइन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहत होतो. या लेक्चरमध्ये अमाइन्सची एक अतिशय इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. दॅट इज रिएक्शन विथ अरीन सल्फोनिल क्लोराइड. So let us study that. Eighth reaction. Reaction with arene sulfonyl chloride. In general, arene sulfonyl chloride can be written as Ar, that represents arene, any aromatic ring. Sulfonyl, that means sulfur with 2 oxygen atoms. Arene sulfonyl chloride. This is the general formula of arene sulfonyl chloride. But in this reaction, परंतु या केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपण पर्टिक्युलरली बेन्झीन सल्फोनिल, अरीन ग्रुप जो आहे हा बेन्झीन ग्रुप आपण घेणार आहोत. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड, त्यालाच दुसरे एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज हिन्सबर्ग रिएजंट. सो वी आर गोइंग टू डिस्कस द रिएक्शंस ऑफ अमीन्स with arene sulfonyl chloride. आणि arene sulfonyl chloride मध्ये पर्टिक्युलरली आपण arene स्ट्रक्चर जे आहे, दॅट इज एरोमॅटिक स्ट्रक्चर जे आहे, तिथे आपण बेन्झीन वापरणार आहोत, दॅट इज C6H5, and this is called as benzene sulfonyl chloride. Aromatic structure आपण घेतलेलं आहे बेन्झीन. सो इट इज बेन्झीन, SO2 ग्रुप, दॅट इज सल्फोनिल आणि क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड, इट इज नोन ॲज हिन्सबर्ग रिएजंट. And therefore this reaction is known as Hinsberg test, and it is this reagent is used to distinguish between primary, secondary and tertiary amine, because this Hinsberg reagent reacts differently with primary amine, secondary amine and tertiary amine. So this reagent is used to distinguish, this is used to distinguish between primary, secondary and tertiary amines. So this is called as Hinsberg test. This is also known as Hinsberg test. एक्झाम मध्ये क्वेश्चन याच्यावर अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, दोन प्रकारे. हाउ कैन यू डिस्टिंग्विश बिटवीन प्राइमरी, सेकंडरी एंड टर्शियरी अमाइन, और राइट द टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन प्राइमरी, सेकंडरी एंड टर्शियरी अमाइन. प्राइमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन आपल्याला ज्यावेळेला डिस्टिंग्विश करायचे असतात त्यावेळेला आपल्याला हिन्सबर्ग रिएजंट वापरावा लागतो, अँड दॅट इज नोन ॲज बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइडलाच हिन्सबर्ग रिएजंट असं म्हणतात, आणि हा रिएजंट प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन बरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या रिएक्शन्स दाखवतो, आणि त्यामुळे आपल्याला एक विजिबल चेंज त्या प्रत्येक अमाइन्स बरोबर आपल्याला दिसतो. अँड फ्रॉम दिस टेस्ट वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन. तर हे कसे डिस्टिंग्विश केले जातात हे आपण एक्झाम्पलद्वारे पाहूया. लेट अस सी द रिएक्शन ऑफ प्रायमरी अमाइन्स विथ द हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर आपण पहिली रिएक्शन पाहूया प्रायमरी अमाइन्सची. सो
Let us consider one example of primary amine. Primary amine हा बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर रिॲक्ट होताना आपण कशा पद्धतीनं रिॲक्शन लिहायची आहे हे पाहूया. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड तुम्ही असा पण लिहू शकता, बेन्झीन सल्फोनिल ओके क्लोराइड. when reacted with primary amine याचा अर्थ नायट्रोजनला दोन हायड्रोजन अटॅच आहेत आणि एक अल्काइल किंवा अराइल ग्रुप इथं नायट्रोजनला अटॅच पाहिजे. आपण एखादा अल्काइल ग्रुप कन्सिडर करूया. जर एखादा अल्काइल ग्रुप विचारात घेतला तर इथाइल, मिथाइल किंवा बेन्झीन रिंग सुद्धा आपण घेऊ शकतो. NH2 is the functional group of primary amine which is attached to one alkyl or aryl group. Let us consider ethyl. So this is ethyl amine or ethanamine. This is a primary amine. This is your Hinsberg reagent. त्याचं नाव पण आपण लिहूया. This is benzene sulfonyl. स्पेलिंग तुम्ही पीएच पण लिहू शकता, एफ पण लिहू शकता. एनिवेज कोणत्याही पद्धतीने आपण लिहू शकतो. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. This is your Hinsberg reagent. When reacted with primary amine, for example, it is ethanamine, which is a kind of primary amine. Okay. या दोघांची ज्यावेळेला आपण रिॲक्शन करतो, प्रायमरी अमाइन रिॲक्टेड विथ हिन्सबर्ग रिएजंट दॅट इज बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड, या प्रायमरी अमाइन मध्ये जे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स आहेत त्यापैकी एक हायड्रोजन ॲटम आपल्याला माहिती आहे, हा याच्यामध्ये ह्या प्रायमरी अमाइन्स मध्ये दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात. त्यापैकी एक हायड्रोजन हा एका क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो आणि क्लोरीन हा या बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड स्ट्रक्चर मधून रिमूव्ह होतो आणि त्याऐवजी हा राहिलेला पार्ट ओके C2H5NH हा या सल्फोनिल ग्रुपला अटॅच होईल. सो द प्रोडक्ट विल बी बेन्झीन ओके SO2 सल्फोनिल ग्रुप. नाउ इट गेट अटॅच विथ, तो कोणाशी अटॅच होणार आहे पहा, NHC2H5. ओके. आता ह्या प्रोडक्टचं आपल्याला नाव लिहिता आलं पाहिजे. दिस इज, हा बेन्झीन आहे, सल्फोनिल ओके, हा SO2 आणि NH म्हणजे सल्फोनिल अमाइड ग्रुप आहे आणि यातल्या नायट्रोजनला इथाइल ग्रुप अटॅच आहे. सो इट कॅन बी रिटन ॲज N इथाइल बेन्झीन sulfonamide SO2NH, that is sulfonamide linkage. CONH is amide linkage. SO2NH, that is sulfonamide linkage. So it is N-ethyl benzene sulfonamide is the name of this compound. Now when primary amines are reacted with Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride, it gives N-alkyl benzene sulfonide. इथे तुम्ही कोणताही अल्काइल ग्रुप वापरू शकता, म्हणजे आपण इन जनरल लिहू शकतोय. When Hinsberg reagent is reacted with primary amine, it will give N-alkyl benzene sulfonamide. ओके. आता या स्ट्रक्चर कडे जर आपण पाहिलं तर या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲटम, रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम याला अटॅच आहे. म्हणजे हा हायड्रोजन जो आहे दॅट कॅन गेट डिसोसिएटेड, म्हणजे हा हायड्रोजन ऍसिडिक आहे. दिस हायड्रोजन इज ऍसिडिक हायड्रोजन अँड दॅट इज व्हाय दिस कंपाऊंड फॉर्मड इज ऍसिडिक इन नेचर. त्यामुळे हा ऍसिडिक नेचरचा असणार आहे. आणि जर समजा याची कोणत्याही बेस बरोबर जर आपण रिॲक्शन केली, इफ इट इज रिॲक्टेड विथ बेस, एनी बेस, कोणताही सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अशा कोणत्याही स्ट्रॉंग बेस बरोबर ज्यावेळेला आपण रिॲक्ट करतो त्यावेळेला सॉल्ट आणि वॉटर तयार झालं पाहिजे आणि सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर, देअरफॉर यू गेट अ सोल्युबल
this will be soluble. That means this N-ethyl benzene sulfonamide is soluble in base. Why? Because this is acidic due to the presence of hydrogen atom attached to the nitrogen in N-ethyl benzene sulfonamide. म्हणजे आपण ज्यावेळेला प्रायमरी अमाइन्स हे हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला आपल्याला N अल्काइल बेन्झीन सल्फोनामाइड मिळतं आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये एखादा बेस ऍड करतो त्यावेळेला सोल्युशन विल बिकम सोल्युबल म्हणजे तुम्हाला क्लिअर सोल्युशन मिळेल. आता हे याच हिन्सबर्ग रिएजंटची सेकंडरी अमाइन बरोबर टेस्ट केल्यानंतर काय होतं हे पण आपण पाहूया. So for the secondary amine, again same reagent, Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride, benzene sulfonyl chloride when reacted with secondary amine. आता ज्यावेळेला आपण सेकंडरी अमाइन घेणार आहे आपल्याला माहिती आहे सेकंडरी अमाइन वर दोन नायट्रोजनला दोन अल्काइल ग्रुप अटॅच असतात आणि एकच रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम त्याच्यावर प्रेझेंट असतो. सो द स्ट्रक्चर विल बी लाईक दिस NH C2H5 दोन अल्काइल ग्रुप कोणतेही तुम्ही घेऊ शकता. आपण एक्झाम्पल म्हणून दोन इथाइल ग्रुप घेतलेले आहे. आता इथे आपल्याला लक्षात येईल हा बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड आहे. दिस इज युअर सेकंडरी अमाइन. आता याचं पण नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे डाय इथाइल अमाइन पण तुम्ही म्हणू शकता. Okay, this is diethyl amine, which is a kind of secondary amine. When it is reacted with Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride. आता आपल्या लक्षात येईल या सेकंडरी अमाइन मधला एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होईल आणि HCl तयार होईल. ओके, इथं पण HCl तयार होतं म्हटल्यास मी त्या ॲरो लिहितो -HCl. ओके, कारण तो तयार होणार आहे तिथं बाय प्रोडक्ट म्हणून आणि आपण ज्यावेळेला त्याची बेस बरोबर रिॲक्शन करतोय ते दॅट विल बी सोल्युबल इन बेस. आता या ठिकाणी आपण पाहूया ज्यावेळेला HCl बरोबर इथं HCl हा बाहेर पडेल तयार होणारा प्रोडक्ट जो आहे तो कसा दिसेल तर बेन्झीन रिंग विल बी ॲज इट इज sulfonyl group, okay, benzene sulfonyl, and now this nitrogen having two alkyl groups get attached to the sulfur. Nitrogen with two alkyl groups, okay. आता इथे दोन alkyl group जे आहेत ती इथाइल आहे त्यामुळे N डायइथाइल बेन्झीन सल्फोनामाइड असं आपण त्याला सल्फोनामाइड असं आपण त्याला म्हणू शकतो. हा प्रोडक्ट इथं आपल्याला तयार झालेला दिसेल. सो इट इज N डायइथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. ओके, आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण ह्या नायट्रोजनकडे पाहू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल या नायट्रोजनवर कोणत्याही प्रकारे ऍसिडिक हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाहीये. म्हणजे याचा अर्थ दिस प्रोडक्ट डू नॉट कंटेन एनी ऍसिडिक हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा कंपाऊंड त्यामुळे ऍसिडिक नसणार आहे. दिस कंपाऊंड इज नॉट ऍसिडिक अँड देअरफॉर व्हेन इट इज रिॲक्टेड विथ बेस जर आपण हा बेस बरोबर रिॲक्ट केला then it will be insoluble. म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्यावेळेला प्रायमरी अमाइन्स हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला आपण जो प्रोडक्ट मिळवतोय N अल्काइल बेन्झीन सल्फोनामाइड that contains acidic hydrogen atom that gives acidic nature to this compound, and when it is reacted with base then it is soluble in that base. But when Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride, is reacted with secondary amine, that will give काय मिळणार आहे आपल्याला तर N डायअल्काइल. इथे दोन्ही ग्रुप इन जनरल मी सांगतोय दोन्ही अल्काइल ग्रुप इथे इथाइल आहे म्हणून आपण N डायइथाइल म्हणतो. इथे दोन्ही ग्रुप मिथाइल असेल तर आपण N डायमिथाइल म्हणतो.
म्हणजे इथे दोन्ही अल्काईल ग्रुप असणार आहेत, कोणतेही असू शकतात. सो इन जनरल आपण म्हणू शकतो दॅट विल गिव्ह NN dialkyl benzene sulfonamide which do not contain any acidic hydrogen atom and therefore this compound is not acidic and when it is reacted with base it remains insoluble. तो insoluble असणार आहे. हा ऍसिडिक आहे त्यामुळे बेस बरोबर रिॲक्ट झाला की सोल्युबल असणार आहे. पण ज्यावेळेला सेकंडरी अमाइन हा हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेला जो प्रोडक्ट मिळतोय तो ऍसिडिक नसणार आहे आणि त्यामुळे तो बेस बरोबर रिॲक्ट झाला दॅट रिमेन इन्सॉल्युबल. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल हिन्सबर्ग रिएजंट वापरून पुन्हा बेस बरोबर रिॲक्शन केली की फर्स्ट केस मध्ये सोल्युबल आपल्याला लिक्विड आपल्याला सोल्युबल आपल्याला विजिबल चेंज दिसेल, या ठिकाणी इनसोल्युबल म्हणजे प्रेसिपिटेट टाइप दिसेल किंवा टर्बिडिटी दिसेल. आणि थर्ड ज्यावेळेला आपण टर्शरी अमाइन्स बरोबर हिन्सबर्ग रिएजंटची रिॲक्शन करतोय, आता मी थोडक्यात लिहितो C6H5SO2Cl C6H5SO2Cl that is Hinsberg reagent when reacted with any tertiary amine, कोणताही टर्शरी अमाइन दिला R3N इन जनरल मी लिहितोय. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या टर्शरी अमाइन मध्ये कोणत्याही प्रकारे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीचा प्रोडक्ट तयार होणार नाहीये. सो इट विल नॉट गिव्ह एनी रिॲक्शन, नो रिॲक्शन. म्हणजे प्रायमरी अमाइन वेगळ्या पद्धतीने रिॲक्शन दाखवतो, सेकंडरी अमाइन वेगळ्या पद्धतीने रिॲक्शन दाखवतो आणि थर्ड टर्शरी अमाइन डू नॉट गिव्ह एनी रिॲक्शन विथ द हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट बरोबर कोणत्याही प्रकारे तो रिॲक्शन दाखवणार आहे बिकॉज ऑफ द ॲब्सेन्स ऑफ हायड्रोजन ॲटम, रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम त्याच्यामध्ये नसल्यामुळे हा कोणत्याही प्रकारे रिॲक्शन दाखवणार नाही. तर अशा प्रकारे आपण हिन्सबर्ग रिएजंट वापरून प्रायमरी अमाइन, देन सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन कॅन बी डिस्टिंग्विश, या तिघांमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. कदाचित हा क्वेश्चन 3 मार्कासाठी आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जातो, त्यावेळेला आपल्याला हा व्यवस्थित डिस्क्राईब केला पाहिजे. त्याकरता स्टेटमेंट असं असलं पाहिजे बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड इज नोन ॲज हिन्सबर्ग रिएजंट. ओके, दिस रिएजंट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. When primary amine is reacted with Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride, it gives N-alkyl benzene sulfonamide. आपण इथे जर एक्झाम्पल इथॅनमाइनचं घेतलं तर काय होणार आहे N-ethyl benzene sulfonamide which contain acidic hydrogen atom attached to the nitrogen atom in the N-ethyl benzene sulfonamide, and therefore this compound is acidic in nature. When it is reacted with base, it is soluble in that base. तो base मध्ये soluble असेल. But next secondary amine च्या आपण डिस्कस करूया. When secondary amine is reacted with Hinsberg reagent, it gives N dialkyl benzene sulfonamide which do not contain any acidic hydrogen atom. यामध्ये कोणताही ऍसिडिक हायड्रोजन ॲटम नाहीये and therefore when it is reacted with base it remains insoluble. तो insoluble नाही. Okay, and when for the tertiary amine, when Hinsberg reagent, that is benzene sulfonyl chloride, is reacted with tertiary amine, it do not give any reaction due to the absence of hydrogen atoms, replaceable hydrogen atoms in that tertiary amine. Tertiary amine मध्ये कोणत्याही प्रकारे replaceable hydrogen atom नसल्यामुळे हा हिन्सबर्ग रिएजंट त्याच्याशी कोणतीही रिॲक्शन दाखवणार नाही. This way we can distinguish between primary, secondary and tertiary amine using Hinsberg reagent. This is known as Hinsberg test. I hope तुम्हाला ही टेस्ट व्यवस्थित समजली असेल.
बोर्डवर लिहिताना हा रिएजंट किंवा हे स्ट्रक्चर्स खूप इझी वाटतात, परंतु स्वतः प्रॅक्टिस करून या रिॲक्शन लिहायचा प्रयत्न करा. कारण एक्झाममध्ये विचारल्यानंतर हे सर्व स्ट्रक्चर्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, त्याप्रमाणे डिस्क्राईब करायचं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीनं डिस्क्रिप्शन आणि रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ कन्सेप्ट समजेपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही डिफिकल्टी असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.